Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. एक्झाम मधला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे न्यूमरिकल असतो. तर या न्यूमरिकलला इझी करण्यासाठी मी एक सिरीज घेऊन आलेली आहे आणि या सिरीजचा पहिला व्हिडिओ हा आधीच चॅनलवर अपलोड झालेला आहे. हा सेकंड व्हिडिओ आहे आणि हा सेम व्हिडिओ तुम्ही BMC सब इंजिनियरसाठी तर रेफर करू शकताच आणि महाट्रान्सकोसाठी सुद्धा हा रेफर करू शकता. तर आपण न्यूमरिकल स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन सर्वेइंग या सब्जेक्टचा आहे. तर क्वेश्चन आहे, ए 50 मीटर टेप इज हेल्ड 2 मीटर out of the line. What is true length? So to find out the true length, the formula is true length is equal to measured length minus correction of alignment. आता इथे आपण करेक्शन ऑफ अलाइनमेंटच का घेतलेला आहे, कारण की क्वेश्चन मध्ये काय दिले त्यांनी की 50 मीटरचा टेप आहे आणि जेव्हा आपण तो कॅल्क्युलेशन वगैरे करतो त्यावेळी 2 मीटर आउट ऑफ द लाईन गेलेला आहे, म्हणजे अलाइनमेंट चेंज झालेली आहे 2 मीटरनं. त्यामुळे इथे आपण करेक्शन ऑफ अलाइनमेंट घेणार आहे आणि ती व्हॅल्यू मेजर्ड लेंथ मधून मायनस केल्यानंतर आपल्याला ट्रू लेंथ मिळेल. जर आपण याची इथे डायग्राम ड्रॉ केली तर ही झाली ट्रू लेंथ. ठीक आहे, हॉरिझॉन्टल मध्ये ही झाली ट्रू लेंथ आणि आपण जी कॅल्क्युलेट केलेली आहे किंवा आपल्याला जी गिवन दिलेली आहे ती आहे मेजर्ड लेंथ. सो कॅपिटल L इज इक्वल्स टू 50 मीटर विच इज मेजर्ड लेंथ आणि अलाइनमेंट चेंज कितीचा दिलेला आहे आपल्याला 2 मीटरचा. तर ही व्हॅल्यू झाली D ची. करेक्शन ऑफ अलाइनमेंट साठी फॉर्म्युला काय आहे, करेक्शन ऑफ अलाइनमेंट इज इक्वल्स टू D स्क्वेअर डिवाइडेड बाय 2L. व्हॅल्यू जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या तर आपला आन्सर काय येईल. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला असे एक गेट कॅल्क्युलेटर जे आहे ते एक्झाम मध्ये अवेलेबल असतं आणि इथे तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स करू शकता. तर इथे आन्सर येईल 0.04. ओके, 0.04 मीटर. देन ट्रू लेंथ काय येईल 50 विच इज मेजर्ड लेंथ मायनस 0.04 विच इज करेक्शन ऑफ अलाइनमेंट इज इक्वल टू 49.96 मीटर. सो हिअर द फोर्थ ऑप्शन म्हणजे चौथा ऑप्शन जे आलेला आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, फाइंड द मॅग्नेटिक डिक्लिनेशन ॲट अ प्लेस इफ द मॅग्नेटिक बिअरिंग ऑफ सन ॲट नून इज 184 डिग्री. तर फाइंड आउट करायचं आहे मॅग्नेटिक डिक्लिनेशन. त्यासाठी हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतो. ट्रू बिअरिंग इज इक्वल टू magnetic bearing plus minus magnetic declination क्वेश्चन मध्ये ट्रू बिअरिंग हे गिवन नाहीये, पण ट्रू बिअरिंग साठी एक कंडिशन दिलेली आहे की सन ॲट नून. जेव्हा अशी कंडिशन दिलेली असेल सन ॲट नून तेव्हा ट्रू बिअरिंग घेणार आपण 180 डिग्री किंवा मग 0 डिग्री. 180 डिग्री कधी घेणार, जेव्हा दिलेली मॅग्नेटिक बिअरिंग ही साऊथ ॲक्सिसच्या जवळ असेल तेव्हा 180 डिग्री, आणि दिलेली मॅग्नेटिक बिअरिंग ही जर नॉर्थ ॲक्सिसच्या जवळ असेल तेव्हा आपण घेणार 0 डिग्री. ठीक आहे, तर ट्रू बिअरिंग इथं काय घेणार आहे आपण 180 डिग्री इज इक्वल्स टू मॅग्नेटिक बिअरिंग आहे 184 डिग्री प्लस मायनस मॅग्नेटिक डिक्लिनेशन आहे. सो इथे आन्सर काय येईल 180 minus 184 is equals to magnetic declination and which is magnetic declination is equals to -4. आता हे जे मायनस साइन आहे तर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स वेस्ट. ओके, तर इथे आपण मॅग्नेटिक डिक्लिनेशन कसं लिहिणार, सो 4 डिग्री वेस्ट हे झालं मॅग्नेटिक डिक्लिनेशन. ठीक आहे, फोर्थ ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. आता ज्यांना हा कन्सेप्ट माहीत असेल की आपण जर WCB कंडिशन दिलेली असेल तेव्हा वेस्टसाठी मायनस घेतो आणि ईस्टसाठी प्लस घेतो, पण काही लोक असे असतील की ज्यांना ही ट्रिक किंवा हे साइन कन्व्हेन्शन्स माहीत नसतील, तर त्यांच्यासाठी एक शॉर्ट आहे जो मी याच चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्यामध्ये मॅग्नेटिक डिक्लिनेशन रिलेटेड ट्रिक्स
तिथे दिलेले आहेत की तुम्ही जर आरबी दिलेलं असेल म्हणजे रिड्युस्ड बिअरिंग ही कंडिशन दिलेली असेल तर साइन कसे यूज करणार आणि होल सर्कल बिअरिंग दिलेली असेल तर साइन कशी यूज करणार याच्यासाठी एक शॉर्ट बनवलेला आहे आणि तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. सो थर्ड क्वेश्चन, a steel rod of 20 mm diameter is used as tie bar. So इथे tie bar दिलेला आहे. tie म्हणजे tension member in the roof of bracing system and may be subjected to possible reversal of stress due to wind load. ठीक आहे, इथे एक कंडिशन दिलेली आहे की subjected to possible reversal of stress due to wind load. ठीक आहे, या कंडिशन वरून आपल्याला एक व्हॅल्यू भेटते इथं जी की आहे स्लेंडरनेस रेशो आणि या गिवन कंडिशन साठी फॉर दिस टेन्शन मेंबर व्हॅल्यू इथे काय असणार आहे 350. ठीक आहे, एक व्हॅल्यू तर आपल्याला इथे मिळाली. त्यांनी विचारलं काय आहे मॅक्झिमम परमिसिबल लेंथ ऑफ मेंबर. ठीक आहे, परमिसिबल लेंथ फाइंड आउट करायची आहे म्हणजे एल इफेक्टिव्ह आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. सो एल इफेक्टिव्ह साठी फॉर्म्युला काय येणार. सो आपण इथे स्लेंडरनेस रेशो वरून काढू शकतो इथे आन्सर. सो एल इफेक्टिव्ह इज डिवाइडेड बाय के. ओके, सो डिवाइडेड बाय के. के इज नथिंग बट रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे तर के इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आय बाय ए. ठीक आहे, आय म्हणजे मोमेंट ऑफ एनर्शिया आहे. गिवन इथे डायमीटर दिलेली आहे म्हणजे सर्क्युलर सेक्शन घेऊ शकतो आपण इथे. सो पाय बाय 64 डी रेस टू 4 हा मोमेंट ऑफ एनर्शिया आहे फॉर सर्कल. एरिया येणार पाय बाय 4 डी रेस जी चा स्क्वेअर. ओके, जेव्हा तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करता सिम्प्लिफिकेशन करून डायमीटरची जी व्हॅल्यू आहे ती 20 इथे यूज करणार तेव्हा तुमचं इथं आन्सर असेल 5 mm. ओके, आन्सर येईल 5 mm. ठीक आहे, इथं तुम्ही ती व्हॅल्यू पुट करू शकता. सो एल इफेक्टिव्ह इज इक्वल्स टू लॅम्बडाची व्हॅल्यू किती असणार आहे 350. के आपण फाइंड आउट केला आहे जो आहे 5. सो याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती आन्सर येईल 1750 mm. Okay, so this is the L effective, means here the first option is correct. ठीक है, next question. Fourth question, in a vertical curve an upgrade of 2% is followed by downgrade of 2%. The rate of change of grade is 0.05% per 20 meter chain. The length of vertical curve will be. ओके, तर लेंथ ऑफ वर्टिकल कर्व फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे लेंथ ऑफ वर्टिकल कर्व इज इक्वल टू G1 minus G2 divided by R. R is nothing but rate of change of grade and G1 is the first gradient or first grade and G2 is the second grade. So here given G1 is equals to 2% which is upward, so take it as plus. Then G2 downward gradient दिलेला आहे म्हणून इथे आपण मायनस घेणार -2%. Then R is equals to 0.05%. पण क्वेश्चन मध्ये मेन्शन केलंय की पर 20 मीटर चेन दिलेला आहे. सो फाइंड आउट करताना आपल्याला मल्टिप्लाय बाय 20 करावं लागेल. सो G1 आहे 2, त्यानंतर G2 आहे -2 डिवाइडेड बाय 0.05 इंटू 20 बिकॉज क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेला आहे पर 20 मीटर साठी हा रेट ऑफ चेंज ऑफ ग्रेड दिलेला आहे आणि आपल्याला इथे लेंथ ऑफ वर्टिकल कर्व फाइंड आउट करायचा आहे त्यामुळे आपल्याला इथे 20 घ्यावं लागेल. ठीक आहे, याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 1600 mm. सो दिस इज दी आन्सर फॉर लेंथ ऑफ वर्टिकल कर्व. फोर्थ ऑप्शन इज करेक्ट हियर. नेक्स्ट क्वेश्चन. Okay, क्वेश्चन काय आहे what is the effective stress at a depth of 10 meter below the ground level when water table is 3 meter below ground level and saturated density is 20 kilonewton per meter square and bulk density is 18 kilonewton per meter cube.
ओके, इथे इन पर मीटर क्यूब आहे. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये गिव्हन काय दिलेलं आहे आपल्याला, तर गॅमा बी ची व्हॅल्यू दिलेली आहे विच इज बल्क डेन्सिटी 18 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. त्यानंतर गॅमा सबमर्ज्ड ही व्हॅल्यू दिलेली आहे 20 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. ठीक आहे. आणि इफेक्टिव्ह स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे आपल्याला 10 मीटर बिलो द ग्राउंड लेवल, आणि दुसरा आहे when the water table is 3 मीटर बिलो ग्राउंड लेवल. Unit weight of water or density of water is 10 kilonewton per meter cube. ही आपल्याला घ्यायची आहे इथं व्हॅल्यू. सो फॉर्म्युला काय असेल इफेक्टिव्ह स्ट्रेससाठी, इफेक्टिव्ह स्ट्रेस, तर फर्स्ट इफेक्टिव्ह स्ट्रेस हा ड्यू टू बल्क डेन्सिटी होईल, जो की होईल 3 मीटर, कारण की वॉटर टेबल हा 3 मीटर बिलो ग्राउंड लेवल आहे, म्हणजे 3 मीटर पर्यंत बल्क डेन्सिटी ऍक्ट करणार. सो इथे आपण 3 घेऊ, प्लस गॅमा सबमर्ज्ड, कारण की बिलो 3 मीटर अप टू 10 मीटर पर्यंत काय असणार आहे, वॉटर असेल, त्यामुळे इथे गॅमा सबमर्ज्ड घेऊ इंटू मल्टिप्लाय रिमेनिंग किती राहील, इथे 3 घेतलंय आपण, अबाव वॉटर टेबल आणि बिलो वॉटर टेबल 7 असेल. सो गॅमा एम बी 18 इंटू 3 प्लस गॅमा सबमर्ज्ड कसं, सॉरी गॅमा सॅच्युरेटेड आहे, इथे गॅमा सॅच्युरेटेड दिलेले आहे. सो गॅमा सबमर्ज कसा फाइंड आउट करणार आपण, गॅमा सॅच्युरेटेड मायनस युनिट वेट ऑफ वॉटर डेन्सिटी. ओके, 18 इंटू 3 प्लस 20 मायनस 10 इंटू 7. तर कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला इथे व्हॅल्यू मिळेल 124 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, सो फर्स्ट ऑप्शन जे असेल ते इथे करेक्ट असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, what will be the fire demand for a city having population 4 lakh by the Kachling's formula. ठीक आहे. सो फायर डिमांड आपल्याला फाइंड आउट करायची आहे बाय कचलिंग्स फॉर्म्युला. फॉर्म्युला काय आहे, कचलिंग्स फॉर्म्युला is 3182 square root of p. So p is nothing but a population, आणि इथं पॉप्युलेशन आपण इन थाउजंड्स घेणार आहोत, इन थाउजंड्स. 3182 इंटू स्क्वेअर रूट ऑफ p म्हणजे इथे 400 घेऊ, कारण की गिवन 4 लाख आहे, इन थाउजंड्स घ्यायचे म्हणजे हे ते 3 जे झिरोज आहेत ते कॅन्सल होतील, आणि रिमेनिंग जे व्हॅल्यू आहे 400 तिथे येईल. सो कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला इथे आन्सर काय मिळेल, इंटू 20. सो 3182 multiplied by 20 is equals to 63640 is equal to 63640 liter per minute. सो थर्ड ऑप्शन इथे करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन, आता हा लास्ट क्वेश्चन असेल, आणि क्वेश्चन आहे द मिनिमम इसेंट्रिसिटी टू बी कन्सिडर्ड फॉर अन ॲक्झियली लोडेड RCC कॉलम ऑफ साइज 400 mm by 400 mm with unsupported length of 5 मीटर. ठीक आहे. इथे फाइंड आउट करायची आहे मिनिमम इसेंट्रिसिटी. सो मिनिमम इसेंट्रिसिटी साठी फॉर्म्युला काय असेल, unsupported length divided by 500 plus width of column divided by 30. unsupported length given काय आहे 5 मीटर, म्हणजे 5000 घेणार आपण इन mm plus width of column is 400 mm divided by 30. सो याचं कॅल्क्युलेशन करा, आन्सर काय मिळेल ते सांगा. सो कॅल्क्युलेशन मध्ये येईल 5000 बाय 100, म्हणजे इथे व्हॅल्यू फक्त 10 येईल, आणि पुढे आहे 400 बाय 30 प्लस ते 10 केलं तर व्हॅल्यू मिळेल 23.33. सो आन्सर इज 23.33 mm. सो इथे 23.33 mm कुठे दिसतंय, तर थर्ड ऑप्शन मध्ये. सो दिस थर्ड ऑप्शन इज करेक्ट हिअर. सो हे झाले 7 क्वेश्चन्स, आणि 7ही क्वेश्चन हे ज्या पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत, जे पर्टिक्युलर इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत त्यातल्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवरच हे न्यूमेरिकल आहेत.
तर असेच न्यूमेरिकल आपण पुढच्याही व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.